राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. रोजचं रडगाणं. हां, लाईक केलं का? लाईक तुम्ही हां केलं ना? बरं. काय होतं, सांगितलं त्या दिवशी 2000 लाईक आणि नाही बोललं की 700-800. हां, आता मी सुद्धा काय केलं, मी 2050 जगणारा माणूस आहे. मी सुद्धा ठरवलं आहे, जसं वारं सुटन ना तशी पाठ द्यायची. मला सगळं कळतं, तुमची मर्जी. दुसरी गोष्ट, बगलामुखीचं भरपूर जागा शिल्लक आहे. जे संपर्क करतील ते माझ्याबरोबर निश्चित घेऊन जाईल. आता जाऊ आपण आपल्या स्टोरीकडं. विषय असा आहे की आज कुठली मला तारीख नाही आणि तुम्हाला काय तू सांगायची वेळेस एक वही असते, त्यात तारखा असते, त्यात नाव असतं. कधी कधी तारखा लक्षात राहत नाही, मग ती तारीख बघावं लागते. आज कुठलं वही नाही, तारीख नाही, काय नाही, काय नाही ह्या जगामध्ये. आणि कसं असतं तुम्हाला सांगतो, थोडंसं मनातलं सांगायचं म्हणजे ज्या माहीत नाही त्या गोष्टी तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे जीवन जगताना. लक्षात घ्या, हे आतलं जग इतकं भयानक आणि बेसूर आहे, काय कसं कुठं काय असन सांगता येत नाही. आणि थोडा त्यातला विषय थोडा बेडवरचा असला, स्त्री पुरुष संबंधात असला की थोडं अलर्ट राहून काम करावं लागतं. लक्षात घ्या, यूट्यूब करत असताना किंवा आपण आपल्या महाराष्ट्रात नंबर आहे, 116 देशात आपले सबस्क्रायबर आहेत. आपापले मत म्हणणं, स्टोरी, स्वतः विषय काढलेला काही विषय मोकळ्या मनाने लोक. काय काय लोकांचं असं आहे तुम्हाला सांगतो, माणूस दिसतोय मित्राला, बायकोला, पोराला, कोणालाही जी गोष्ट सांगू शकत नाही ना, ती गोष्ट तो माणूस मामाला सांगतो. ही मला माझा स्वतःचा अभिमान वाटतो. आता 4 वाईट मिळतात पण बाकीची चांगली आहेत ना, आणि यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे. यांना आधार देणं गरजेचं आहे. यांना आर्थिक परिस्थितीतून सुद्धा काहींना वर काढणं गरजेचं आहे. आपापल्या पद्धतीने काम करत राहायचं बा, एवढं डोक्यात आहे माझ्या. आता विषय काय, मी थोडा विषयाला हात घालतो. आमचाच जिल्हा आहे पुणे जिल्हा, आणि पुणे जसं विकसित होत चाललं तर साईडचा जो एरिया आहे, म्हणजे हडपसरपासून 50 किलोमीटर पकडा, मावळ पकडा, मुळशी पकडा तुम्ही, किंवा इकडं आळंदी पकडा, साईडचा जो एरिया आहे 50, 25, 30 किलोमीटर मधला आतला एरिया, हा प्रचंड पैशावाले लोक झाले. कोण झालं पैशावाले? ज्याला जमिनी आहेत ते पैशावाले झाला. त्याला आमच्याकडे गुंठामंत्री म्हणतात. त्यांचं जीवन पद्धती अशी की काय कमावणे हा विषयच नाही. एखाद्या बिल्डरमध्ये पार्टनरशिपमध्ये एखादा एकर इकली तर 2-3 कोटी, पण जर पार्टनरशिपमध्ये दिलं तर रेग्युलर निरंतर पैसा येत राहत होता. फर्स्ट क्लास प्रकारची गाडी, त्याच्यावर ड्रायव्हर, कुठे फिरायचं म्हणलं तर मंच आहे, बांगला असा बांधतात 1 नंबर की सगळ्या काचाच, मंदिराला असली तसली मार्बल खाली असती, थंड फरची, उन्हाळ्यात थंड पडती आणि ऊब देती हिवाळ्यात. असाच एक कुटुंब आहे, 4.5-5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी वाटून आली. नंतर तिचं बाजार वाढलं, तिची किंमत गेली 18 कोटीपर्यंत. त्यांनी आपलं थोडंसं बिल्डरला दिली, थोडेफार त्याच्यातली पार्टनरशिपमध्ये केलं. महिन्याला 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख रुपये सहज यायचे. माणसाचं नाव संग्राम, आडनाव काय सांगायला नको. आणि त्याला अजून थोरले 2 भाऊ होते, ते पण गडगंज. कारण प्रॉपर्टी म्हाताऱ्याने कमावलेली. खेटर घालायचं म्हातारं जाड. खेटर हा प्रकार माहिती आहे का? आता बुडाला समजा, पण खेटर बांधून घेतले जाते. ते खेटर घालणारं म्हातारं त्या काळात ज्वाऱ्या पिकून आणि 6-6, 10-10 बैलांनी नांगरून बावकीची त्याची त्यांनी ती जमीन प्रॉपर्टी कमावलेली आणि ती 3 मुलांना दिली बा. ही 2 जी थोरले भाऊ होते या संग्राम सगळ्यात धाकटा, ती 2 भाऊ थोडे असे बायकोच्या आहारी, स्वार्थी, आपल्या पुरतं बघणारे, म्हातारी सुद्धा न सांभाळणारे. बघा एवढी प्रॉपर्टी असून द्या, ती म्हातारी ह्या दाखठेने सांभाळली. आणि म्हातारीचा बी जीव थोडासा तसा असतं, थोडं दाखठेव जरा जास्त जीव राहतो म्हातारीचा, ध्यानात ठेवा.
आणली बा. म्हणलं आई सांभाळणं म्हणजे आता त्याची मनोवृत्ती वेगळी आहे. चांगलं आहे म्हणला, चलून द्या. याचं लग्न झालं. बायकोचं नाव सविता. आता जिथे लक्ष्मी रोज पाणी भरती त्या ठिकाणी पोरगी कोणी बी देतं. फक्त माणूस पेताळ आणि बायांचा नाद होऊन येडसून मेले अशी बी लई मेल्यात. पैसा लय वाईट हा. लई लोक कामाला लावली पैशाने. हा, पैसा सांभाळायला सुद्धा डोकं लागतं, ध्यानात ठेवा. ही झालं बरं लग्न. 2002 साली लग्न झाले, सुरुवात सांगतो. आणि बायको आली. बायको सुंदर. आता काय ती नुसते पांढऱ्या पालीवानीच, कारण मोठ्याला सगळं बारी बारी मिळतं तुम्हाला सांगतो, कारण श्रीमंत असतात ती. हा बी पोरगा संग्राम चांगला. संसाराला सुरुवात झाली. शारीरिकदृष्ट्या हा एकदम परफेक्ट होता. फुल इरेक्शन, फुल टायमिंग, सगळं काही व्यवस्थित. बायको सुद्धा अतिशय चांगली, एकदम खानदानीच लेकरूती, तिचा बद्दल वाद नाही. लक्ष्मीनारायणचा जोडा, स्वभाव असा जोडा. संसाराला सुरुवात झाली. 4 महिने 6 महिने गेले, वर्ष गेलं. आता ही एक तर उच्चभ्रू म्हणा किंवा एवढी प्रॉपर्टीवाली ही ती, ह्यांच्यात बावकीतले रस्सी खेच असते तुम्हाला सांगतो. कोण काय करतंय, कोण काय करतंय, कोण डम्पिंग घेतंय एकात, कोण कॉन्ट्रॅक्ट घेतंय, कोणता आमदार कोणाच्या घरी आला, ही ह्यांच्या गोष्टी, ह्यांचं सगळं मोठं राहतं. जयपूर पॅलेसचा सेट कुणी लावला स्वतःच्या पोरीच्या लग्नात, किती कोटी घालवले, असला प्रकार. आणि ह्यांची लग्न संध्याकाळचीच असतात. प्रत्येक येणारा जाणाऱ्याला साडी असते 1000 रुपयाची, सोपं नाही. सोन्याचा तर घास जेवायला असतो. म्हणजे हाय फाय पाकवानं बिकवानं, अशी त्यांचं ती एक वेगळाच रुतबा. आणि त्यांनाही समाधान वाटतं. काय करायचे पैशाचं का, पैसा खाऊन मारायचा का तवा, अजून येतोयच. मोकळ्यापणे उधळतात, उधळून द्या, त्याबद्दल वाद नाही आपला. आता ही दोघं भाऊ ह्याच्या विरोधात दाखठायच्या. आणि दाखठा जो होता संग्राम, याचं लग्न झालं 12 महिने झाले की लोकांनी केली टोच्या मारायला सुरुवात. होय का आहे का नाही, त्या म्हातारीला म्हणायची. तिची सविताबाई तिला म्हणायची, मग गोड बातमी कधी देणार. आता ती अशा प्रश्नांनी ती थोडं त्यांचं जे स्थिर मन आहे ते पाणी असं थोडं डावळलं जायचं. बघा माणसाचा माइंड कसा चेंज होतो, लक्षात घ्या. ती बायको नवऱ्याला म्हणणार, होय वो मुलासाठी लोक विचारतात, मुलगा मुलगी काय आहे का नाही. मला लोकांना काय काम नाही, एखाद्याचा पाळणा लेट असतो, होईन तू नको काळजी करू. 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, मूल नाही. 3 वर्ष झाल्यावर मात्र ही दोघं नवरा बायको थोडी टेन्शनमध्ये आली. ती बायको जरा कुचंबल्यावर राहायला लागली. वर्ष झाली 4 तरी मूल नाही. आता मग ह्या नवरा बायको तर एकमेकाच्या समोर बसले ना, त्यांचा विचार चाललाय. आता ती बायको तर नवऱ्यावर जीव लावणारी, नवरा बायको जीव लावणारा. ती म्हणली आपल्याला मूल कधी व्हायचं, आणि डोळ्यात पाणी आणून रडायला लागली. हा म्हणला, अरे रडू नको. अरे काय झालं रडाय तुला. आमक्या तमकिनीचं डोळे जेवण होतं, सवासनींना जेवायला लक्ष्मीची पूजा असली, 9 दिवसाचा उपास असलं, काय असलं तर पोळ्याचं जेवण असतं. सगळ्या शेजार पाजारच्याला, माझ्या दिराच्या बायकांना सगळ्यांना बोलावलं. माझ्या दारा पडून गेली, मला म्हणली सुद्धा नाही. का म्हणली नाही माहिती आहे का तुम्हाला, कारण मी निपुत्री आहे. आणि त्यांना असं वाटतंय की जिला पुत्र नाही ती आमच्या समारंभाला काय असेल त्याला नको. आणि ती बाई लागली बा जुरायला, सविताबाई रडायला लागली. आता त्यांनी जवळ घेतली, समजूत काढली. अरे होईन केव्हा होईन म्हणली, आपण थोडंसं डॉक्टर बिक्टर बघू, काहीतरी करू काहीतरी, पण मला मूल गरज. आता ती बायको अशी कोलॅप्स व्हायला लागल्या. कोलॅप्स म्हणजे कोसळणे, मी सुद्धा इंग्रजी बोलतो. हा जो संग्राम आहे ह्यांनी निवांतपणे विचार केला. याला त्याच्यात थोडंसं आपण आता एखादा पुरुष स्वतःची मर्दानगी, पुरुषत्व हे चेक करायला ह्याला त्याला दडपण असतं, गाभारतो. लक्षात घ्या, मेंटॅलिटी आहे पुरुषाची. अरे मी तर मस्त परफेक्ट पुरुष आहे, माझं इरेक्शन चांगले, अमकं तमकं, काय असं
चुकीचे हस्तमैथून केल्यामुळं किंवा अति केल्यामुळं किंवा नसा दाबल्यामुळं काय जर विषय असला तर ती गोष्ट वेगळी, बा शीघ्रपतन होतंय तरी गोष्ट वेगळी. तसंही काय नाही म्हणला, ही स्वतः कॉन्फिडन्स होता आणि त्यात वन औषधी उपलब्ध आहे. आपल्या आयुष्यात इतकं विक्रमी विकलं गेलं त्याचं तेच कारण होतं. ध्यानात ठेवा की जी गोष्ट बोलू शकत नाही ती गोष्टीला नेमका मला कळलं की समाजाला नेमकी कशाची गरज आहे आणि ते आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी सुविधा उपलब्ध ठेवली आहे, ठेवणार आहोत. आता इथं काय झालंय म्हणलं, आता काय हरकत काय ही दोघांचे चेकअप करू आपण. आणि आता सायन्स पुढे गेले, तुम्हाला माहिती आहे. चांगलं आता श्रीमंताचं काय दवाखानं बारीक नसते, ती मोठं. त्याच्यात पण ते मोठ्या दवाखान्यात नुसतं 5,000 रुपये नुसतं पेशंट तपासायचं असते. ध्यानात ठेवा, अपॉइंटमेंट घ्यावं लागते असला कार्यक्रम. त्यानंतर लॅब असतो, सोनोग्राफी, तुमची MRI, लॅब टेस्टिंग. त्यांनी पार म्हणजे असं माकाड कसं केस काढतं व काढून खातं तसं ती सायन्स पार बारीक सगळ्या गोष्टी चेक करणार. महिलेला महिला डॉक्टर, जेंट्सला जेंट्स डॉक्टर, इतक्या सुविधा असतात. कुणाला असं अनकम्फर्टेबल वाटायला नको असं, किंवा आपली बायको एखाद्या डॉक्टर पुढे कशी झोपायची असं जो वाटू शकतो लोकांना. त्यांच्याकडे पैसा असतो, तिथं सगळ्या महिला डॉक्टर. महिलांचं जुळतं, गड्याचं जुळतं असं. म्हणले सगळे चेकअप आम्ही केले, सगळे गेले दोघं जण. एक 4-5 दिवसातील रिपोर्टला त्यांना तारीख दिली. दोघंही परत गेली परत त्या 4-5 दिवसांनी डॉक्टरची चर्चा करायला. मग त्यांनी सांगितलं बा की डॉक्टरने म्हणले तुम्ही दोघंही आलात, बरं झालं. आमचा पेशाचा असा आहे डॉक्टर पेशा की जे आहे ते स्पष्टपणे तुम्हाला सांगावं लागतं. पुढच्याला मनावर आघात होतो, त्याला वाईट वाटतं, सगळं मान्य आहे. कुणाला धक्का बसतो, सगळं मान्य आहे. पण आमचा पेशा असा आहे की ज्याला कॅन्सर आहे त्याला कॅन्सर झालाय सांगावं लागतो, कितव्या स्टेजमध्ये सांगावं लागतो. तुम्ही थोडं मन गंभीर करून ऐका. आता डॉक्टर असं म्हणले, अहो ती सविताबाई तर हे बी जरा माणूस हँग होतो बरं का. तुम्हाला सांग, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही नाकात नाही का ती कोंबायचे बोळा ते ह्याच्या वेळेस, कोरोनाच्या वेळेस, आपल्याला सुद्धा बी वाटलं होतं बा म्हणजे टेस्टिंगला. पण ते हे झालं, निघालं म्हणजे कमी यायच्या आता निघाला कोरोना तसा प्रकार. डॉक्टर म्हणलं की माणूस हाताकतो. ही ते डॉक्टरने असं सांगितलं की आपल्या ज्या पत्नी आहेत त्या पूर्णपणे परफेक्ट स्त्री आहेत, त्यांच्यात कुठलाही दोष नाही आणि सगळ्यात ते मुलाला जन्म घालू शकतात. त्यांचा विषय क्लोज. याच्यात गाराज झाले बाबा, कपाळात गोटे गेले बा याच्या. मग आता म्हणला काय करावं. म्हणला संग्राम शेठ तुमचा विषय असा आहे की तुमचे जे वीर्य आहे त्या वीर्यामध्ये शुक्राणूंची संख्या काहींची कमी असते, काहींचे ते असे जास्त ॲक्टिव्ह लागतात, जास्त वळवळ करणारे लागतात. म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं म्हणलं तर ग्रामीण भाषेत असे चलाक लागतात. काहींची मंद असतात, काहींचे नसतातच. हे प्रॉब्लेम आहेत. तुमचा विषय असा आहे की तुमचे शुक्राणू टोटल मृत आहेत, मृतमध्ये मेलेलेच. त्याच्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. आणि हा त्याचा तुमच्या संबंधांचा इरेक्शनचा त्याचा काही संबंध नाही. ते तुमचं परफेक्ट काम जीवन, तुमचं वैवाहिक जीवन व्यवस्थित राहणार, संबंध व्यवस्थित होणार, पण तुम्हाला मूल नाही होऊ शकत. बरं डॉक्टरांना म्हणलं तुम्ही मला एक फक्त सांगा की ही गोष्ट फक्त तुमच्या पुरती माझ्या पुरतीच राहील, तुम्ही काही घेऊ नका, बघू काय करता येईल. गाड्याची पार हवा निघून गेली ती तुम्हाला सांगतो. लय हम म्हणणार, लय मी म्हणणार, कुणी असू द्या, ते संग्राम नाही त्याच्या जागा कुणी असू द्या, असा प्रसंग घडतो त्यावेळेस गडी असा निमा पंक्चर होतो. निमा नाही 70% पंक्चर होतो. कशा मन लागत नाही, गाडी चावीन गिअर टाकाय सुद्धा कळत नाही. बसले गाडीत, घरी चल म्हणले. बायको एक नाही दोन नाही गप, हा बी गप, दोघं एकमेकांना बोला ना. ती म्हणली जेवण इच्छा नाही. आणि गडी निर्व्यसनी होता, कारण एवढी काही कोटीची प्रॉपर्टी, चांगलं शेलकं खाणं, व्यायाम होता. सकाळच्या पारी तडा 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 गाम निघोस्तोवरती बूट घातलेलं पांढरं आणि त्याच्यावरती टी-शर्ट आणि एक बरमुडा. गडी चला, गडी तंदुरुस्त. पण प्रॉब्लेम हा होता. म्हणले काही शक्यता काय,
ले आता तरी वाटत नाही. म्हणजे डॉक्टरने उपचार चालू ठेवतो मी, पण मृतच आहेत सगळे शुक्राणू. पहिला मला काय करावं. संध्याकाळी असं शांत, ते बायकोनी दिवाबत्ती केली संध्याकाळची, ती एक नाही दोन नाही, पण ते नवरा बायकोंचं एकमेकावर लय जीव होता तुम्हाला सांगतो. ती बायको जवळ आली बसली, अहो म्हणले वरण भात केले तेवढं तरी खाऊन घ्या. हा म्हणला तू जेवली का, म्हणले मी पण नाही जेवले सकाळपासून. मग नवऱ्याला असं वाटलं की बाबा आपल्यासाठी ही उपाशी राहायला नको किंवा काय नाही. म्हणला तू ताट आण, एकच ताट करून आण. सकाळचं तसंच आहे ना, म्हणले हा सकाळचंच आण, चपात्या गरम कर. आला स्वतःच्या हाताने तुकडा बारावला, बायकोच्या तोंडात घातला. तिला वाईट वाटलं हे आलं, ती घास तिचा खाली पडला. अशा वेळेस घास कर तिला आलं भरून, ती ढसा रडायला लागली नवऱ्याच्या गळ्यात पडून. ह्याला बी आसरू अनावर झालं. म्हणजे तिला थोडं वाईट वाटलं. ती म्हणली मला माझ्या ह्याचं वाईट नाही का, मला तुम्हाला जे दुःख झाले त्याचं मला वाटतं. म्हणजे इतका एक जीव ती नवरा बायको होते, जे आजच्या काळात ते नवरा बायको पाहायला मिळत नाही. हा, एक तर आत्ताची सुरुवात हा एक व्यवहार म्हणून असतो, लग्न हा एक व्यवहार झाला आहे आता. ती मन जुळत नाही तो आजकाल, त्याच्यामुळे हे डिवोर्स हा. ती बाई बी अशा मानसिकतेच्या पुरी निघाल्यात की श्रीमंत पाहिजे, पैशावाला पाहिजे. हा, पण तो किती तंदुरुस्त पाहिजे, तो लफडे पाहिजे का, तो पितोय का, हे चालतं तिला. फक्त तो कसा पाहिजे, पैशावाला, सिक्युरिटी पाहिजे. मी रानात काम करणार नाही, मी अशी राहणार. आणि याच्या नाही बघलं की ही दुसऱ्या खाली फाळणार जाऊन तिकडं, तिसरा बघणार, 4 ठेवून टाकणार. असली दुनिया निघाली महाराज. मन जुळणे तरच लग्न टिकतं, नाही तर टिकू शकत नाही. हे चाललेला व्यवहार आहे ना, हे असंच चालू राहणार. ह्याला काय कुणाचा कंट्रोल नाही, कलियुगी. आता इथं काय झालंय, दोघांनी हे झोप काही आहे ना, शनी विचार केला. बायको झोपी गेली, हाया एकटाच बेडवर आला, बेडवरून सोप्यावर आला, बसला. शांत डोक्याने विचार केला. खिडक्या उघड्या केल्या, गार हवा रात्रीच्या आत येत होती. मला जर पुत्र नाही झाला तर ही जी एवढी प्रॉपर्टी 18-20 कोटीची, ह्या पैशाचं करायचं काय ना, माझा अंश मला पाहिजे होता, ह्याचं करायचं काय. ही प्रॉपर्टी ही चोरांच्या ताब्यात जाणार. चोर म्हणजे कोण, हे थोरले 2 भाऊ, त्यांचं पुतणे. पोरं चांगली होती ती, पोरं यायची जायची, बोलायची काका काका अमकं तमकं. पण ती 2 भाऊ जे होते त्याचे मोठे, प्युअर चोर. हा, दुसऱ्या ह्याच्या त्यांना ह्याला होत नाही ना, मग त्यांना भारी वाटायचं ते की बुवा ह्याला नाही व्हावं आणि हिमाला मिळावं का बा. नाही म्हणला, यांना ते मिळून देणार नाही, नाहीच देणार. मग विचार, गडी वाचायचा थोडा नाद होता. थोडं बाहेर एवढा मोठा माणूस मानलं तर सगळं सामाजिक बाण असतं, सगळीकडे जा प्रतिष्ठा असते, सगळं असतं. हा वाचन होतं त्याचं सगळं. पेपर तर वाचायचाच, पण बरेचसे काव्यसंग्रह, ललितलेख, प्रवास वर्णन, कादंबऱ्या, कथा, व्यक्तिचरित्र अशी वाचायचं. मग त्या वाचणाऱ्या माणसाची बुद्धी लय हुशार राहते, त्याला लय डीपमध्ये नॉलेज राहतं, ध्यानात ठेवा. काही गोष्टी त्याला नाही बोलता येत माझ्यासारख्या समोर. ते त्यांनी काही मनातल्या मनात काही गणित आखली, एक निर्णय घेतला. बायकोला बोलावली, म्हणला मी एक प्रयोग करणार आहे आणि मला माझ्या आत्म्याला शांती नाही, की मला असं दुःख वाटतं की मी माझा सगळ्यात जास्त जीव तुझ्यावे म्हणला आणि तुला मूल देऊ शकत नाही, हे काय मी विसरू शकत नाही. आपण म्हणले त्यात तुमचा दोष आहे का, तुम्ही जाणून करताय का. मला लग्न झाल्यास मी तुला कधी शिवी दिली नाही, एक चापट सुद्धा मारली नाही. काय माझ्या नशिबात आहे बघा, माझं काय गेल्या जन्मीचं पाप असन, मला फेडावं लागत आहे आता. पण मी तसं नाही, मला मूल पाहिजे. म्हणजे कदाचित ते शक्य नाही, ते कसं होणार. फक्त तू मला वचन दे की तू मला पूर्णपणे साथ देशील. नाही, हे जीवन मला नको, मी आत्महत्या करतो आणि तू दुसरं लग्न कर, दुसरा नवरा कर आणि त्याच्यापासून मुलं, पण ही प्रॉपर्टी माझ्या भावाला जाऊन दे नको. हा, ती महाभारतापासून ती असं जे बरं का, भाऊ भाऊ चुलत भाऊ यांचं जुळत नाही कधी. तुम्हाला जास्त त्रास देणारे सगळ्यात हेच लोक असते. आता ही एवढं सगळं झालंय, ती बायको थोडी विचार करायला, ह्याच्यात 1-2 महिने गेले यांचं. म्हणजे नवऱ्याचं लागलं बा डोकं बिघडायला, तिला कन्व्हिन्स करायचा तो की तू मला सपोर्ट कर, मी जे पुढे निर्णय घेईन त्यात सपोर्ट कर. म्हणजे ठीक आहे.
पुणा स्टेशनचा जो रेल्वे स्टेशनचा जो परिसर आहे ते बाहेर सर्कलला सकाळच्या बारी काम शोधण्यासाठी कुठून लोक येतात की पी बिहारी विदर्भ मराठवाड्याचे दुष्काळ भागातले लोक कामासाठी कामगार उभे असतात तिथं. पण त्याच्यामध्ये आचार्य असतात, प्लंबर असतात, म्हणजे कला प्राप्त झालेली असतात. एखादी जगण्याची कला असते त्यांच्याकडं. बागकाम करणारे, साधी मजुरी करणारे, काही का नाही, पण त्यांना फक्त पैशाची मतलब असतात. ते एक दिवसापुरते म्हणतात. आणि श्रीमंत लोक कुठे बंगल्याची साफसफाई कर, कुठं कटिंग कर झाडांची, कुठे पाणी दे, त्यांना 400-500 रुपये देतात, संध्याकाळी परत सोडतात. म्हणजे असं चालतं, सगळ्याला माहिती ते. हा तिथं गेला आणि एक मुलगा तर त्याला एक 22-23 वर्षाचा आवडला बा. म्हणला हा मुलगा आपल्याला ड्रायव्हर म्हणून ठेवायचा आहे. त्याच्याजवळ गेला, म्हणजे इकडे ड्रायव्हिंग करू शकतो का तू? म्हणला येतो, ट्रॅक्टर चालवतोय तुम्हाला. अरे मला ट्रॅक्टर नाही. म्हणलं मग तू कायसाठी उभा राहिला आहे? म्हणला वडिलांनी सुसाईड केलं आहे, कर्जबाजारी खाजगी सावकार केला, ज्या बागात कापूस जास्त पिकतो तिथून आला होता मुलगा तो. मग 2 बहिणी लग्नाच्या आहेत अजून, आणि गेल्या वर्षी सुसाईड केलंय, आणि कापसात काय राहत नाही आमच्या कर्ज फेड्यासाठी. मग तू आला कशाला? मला माझ्या बहिणीची लग्न करायच्यात, या पुणे मुंबईसारख्या महानगरात मला माझं नशीब आजमायला. एकदम सरळ साधा प्रामाणिक पोरगा. मला किती पैसे लागतात बहिणीच्या लग्नाला? तसं म्हणला लय साधं केलं तरी 1.5-2 लाखात होतं. म्हणला हां बरं ठीक आहे ठीक आहे. आता 1.5 लाख आणि 2 लाख आणि 5 लाख त्याच्या दृष्टीने हिमालय एवढं त्या मुलाच्या दृष्टीने, आणि ह्याच्या दृष्टीने चिचुक आहे एवढं किरकोळ काही कोटींचा मालक. म्हणला तुला गाडी चालवायला शिकवेन, तू चल बंगल्याची ही करशील का, तुला मी चांगला पगार देईन. असं तसं पोरा पान राजबिंडा पोरगा होता एकदम. घेतला गाडीत. मग त्याला सांगितलं तू हलकी सालकी काम काय करू नको, पण ही शेती आहे, ही आपलं एवढ्यांचं जाऊन कलेक्शन असतं, ही ठराविक पैशाची कामं तू कर. आणि त्याला गेस्ट रूम होती, म्हणजे त्यांची कार लावायला बंगल्याच्या पुढं कार लावायला शेड होतं. त्या शेडच्या शेजारी एक खोली होती लहान, तिथं त्याला बिछाना बेड सगळं दिलं. जेवायला म्हणले तू येत जा इथं, किंवा तुला डबा दिला जाईल ना, काळजी करू, किंवा तुला मेस लावून देतो. पण त्या पोराला त्यांनी जवळ केलं. आणि मग हे बायकोला सांगायला सुरुवात केली, माझ्यापेक्षा देख नाही का नाही घेऊ, तू माझ्यासाठी एक करायचं, या आणलेल्या मुलापासून तुला मूल झालं पाहिजे. याचा ना आपला समज फक्त एका मुलापुरता, आणि हे मी करतोय, तुझा याच्यात काय दोष नाही. तिला तर तो कापरच भरलं, कारण चांगल्या स्त्रीला सहन करू शकत नाही, त्याला इलाज नाही म्हणले काय. मी सांगतो, आणि ही रियालिटी बघा, आतलं जे कसं तुम्हाला कळतंय, तुला करावंच लागेल, ऐकावंच लागेल. फक्त तुझी मासिक पाळी चुकली किंवा तुला दिवस गेले ना, मग भले मुलगा हो मुलगी काय हो, पण चोरांना माझी जमीन काही इस्टेट मी देणार नाही, तुला माझं ऐकावं लागेल. आणि तुला याबद्दल मी कधी काय म्हणणार नाही, काय नाही काय. बायकोचा तर नाईलाज होता, याला तर ते हट्टाला पेटलेला. करतो म्हणला बरोबर. थांब म्हणला तू घरीच, मी जरा फिरून येतो, जातो जरा बाहेर फिरायला. म्हणला कुठे येतो? म्हणला मी यवतमाळ जिल्ह्यातला आहे. असं आहे का? बरं ठीक आहे. बस गाडीत म्हणला, ड्रायव्हर घेतला, त्याला घेतला, जाऊ म्हणला फिरायला तिकडं सहज. आपण मला बघू दे तू खरं बोलतोय का खोटं बोलतोय काय. गेला तर 16 एकर जमिनीचा मालक होता ते, तुम्हाला सांगतो. विहिरीला पाणी नाही, 2 पळ्या सुद्धा त्याच्या आईच्या गळ्यात नाहीत. आता विधवा झाली होती, वडिलांचा फोटो टांगलेला, जुनं घर, त्याच्यावर मरणाचं दगाड मांडलेलं, नक्षत्रासारख्या 2 पुरी बहिणी. आता एवढं सगळं असून त्याला म्हणजे ते पोराची मेथड योग्य होती. आणि असे अनेक तरुण आहेत. आणि आता त्या तरुणाला सरकार आमचं काय होईन करीन, त्यांनी विषय सोडून द्यावा. आता काय नाही होऊ शकत. तुम्हाला व्यवसाय करावा लागेल, तुम्हाला कर्ज न करता शेती करावं लागेल. ती अवकाळी बिवकाळी आता तर कमी आहे म्हणतात, कोण म्हणते जे असे लाकलपडी. 15 मे पासूनच पावसाळा चालू आहे, ध्यानात ठेवा. अवकाळी नाही हा. 15 मे पासून पाऊस काळ लवकर चालू होतोय. आता त्यांनी सगळं बघितलं. तिथं आईला भेटला, तिथं ही 5,000 खर्चात ठेव, कधी खर्चात ठेव. ते सगळं माणूस चांगला होता, दिलं. त्याला घरी आणला.
आता ह्याच्या डोक्यात त्या संग्रामला कसा तयार करायचा बुवा, कारण माणूस त्याला वाटतं की पोरगा चांगलाच संस्कारी आहे, आता ह्याला कसं काय मॅनेज करायचं. मग ते आपलं त्याला कुठं सिटीत फिरायला गेले, इकडे गेले, ते बरोबर ठेवायचं. त्या संग मैत्री केली, सगळं केलं. आणि गर्भधारणेत एक ठराविक कालावधी असतो, तुम्हाला सांगतो की मासिक पाळीच्या नंतर एक 3 दिवसामध्ये स्त्रीबीज परत तयार होत असतं. तो कालावधी गर्भधारणेसाठी सगळ्यात उत्तम असतो. त्या कालावधीमध्ये त्याला सांगितलं, त्या मुलाला 2 लाख रुपये त्याला कॅश त्याच्या पुढे ठेवले. म्हणला एक गुप्त आणि सुप्त काम तुला करायचे, आणि तुला काय कोणाचा खून मर्डर करायला लावित नाही, तसलं काय सोडून नाही, पण मी सांगतो तेवढं काम करायचे. 1 रात्र फक्त किंवा 1 तासभर तो असा असा विषय करायचा. तिथं निमग गार पडलं पोरगं. म्हणला असं काय केलं तर लोक गोळी घालतात मला, तुम्ही तर हितालच्या 2 फारशा काढून त्याच्यात मला पुरून टाकतात म्हणला. या म्हणला मीच सांगतोय, तू काळजी घ्याल, तुला मी या कामाचे 4 लाख देतो, तुझ्या बहिणीचे लग्न तू कर. पोरगं तयार होणारच होतं, त्यात काय वाद नाही. 4 लाख रुपये त्याने आयुष्यात तेवढे बघितले नव्हते. आणि त्याच्यानंतर तू तुझं तोंड परत मला काही दाखवायचं नाही किंवा काय नाही. चालतंय साहेब म्हणलं. मग ठरल्याप्रमाणे एक 7 ते 8 दिवस त्यांनी संबंध केलं ह्याच्या मर्जीने. पण ह्या संग्रामची अवस्था अशी झाली की तो मुलगा सांगायचा खोलीत जा, पूर्ण त्या बेडरूममध्ये पूर्ण अंधार होता, काळा कुट्टा अंधार, त्याच्यात त्याला जायला सांगायचा. बेडवर बायको झोपलेली, हा बाहेर. तर ते आत गेल्यापासून ह्याला असा कस तरी वेगळा त्रास व्हायचा. म्हणजे मस्त स्वतःच्या मनाने करतोय. तो संग्राम माझ्याशी फोनवर माझ्याशी बोलताना सांगताना सुद्धा त्याचा थरकाप होत होता. म्हणजे कसं आहे बघा तुम्ही. त्यांनी ओल्ड मॉन्क नावाची दारू आणून ती प्यायला सुरुवात. तो हात गेला की मला त्रास होतो, आणि 10 रुपये की थोडंसं रिलॅक्स वाटायचं मला तेवढ्या कालावधीमध्ये. तो दारूच प्राशन करायचा. हा, पण ते कालावधी निघून गेला. नेहमीप्रमाणे पाळी चुकली, ती महिला गरोदर राहिली. यांनी त्याला 4 लाख रुपये दिले, जाऊन दे गाडी. ती पाटकुनी हल्लं. म्हणलं थांबलं तर मी येलं, मग काय सुट्टी आहे का तिथं. हा, मला चुकलं माकलं तर माफ. नाही म्हणलं मी सांग, तू हाल मला, तू थांबू नको आता, तू जाऊ दे गाडी. 4 लाख त्याला दिले, ती गेली निघून. बायको जवळ आला. बायकोला बघा, हा प्रेमाचा वेगळा प्रकार आहे. प्रेम म्हणावं काय म्हणावं तुम्ही बघा. तिला पाळी चुकली म्हणल्यावर ते म्हणले तुम्हीच केले, पण मी गरोदर आहे. बावळाटा सगळ्यांना सांगायचं की मी गरोदर राहिली, नंतर माझा प्रॉब्लेम आहे हा काय लोकांना माहिती आहे का. नाही, तू सांग. हा, आमच्या घरी सुद्धा पाळण हाणणार आहे, आणि असं वाघ जसं काय घडलंच नाही. मुलगा हो मुलगी हो आपल्या नशिबात, तू काळजी करू नको. मला अभिमान आहे की 50% गुण माझ्या बायकोचे असणार येणाऱ्यामध्ये, जे होणाऱ्या मुलात मुली 50% गुण माझे आहेत ना, म्हणजे माझ्या बायकोचे आहेत ना. हा, इतकं जीव लावणारा माणूस. बाईला मॅनेज केलं, बायकोला मॅनेज केलं, ती मॅनेज झाली. हळूहळू 12 महिने झालं. सगळे आता तर पैसा असल्यावर काही कोटे दिसते, सगळं डोळे जेवण नामकन तमकन हाय फाय. त्या बावांना तर मरणात त्रास झाला भाऊ. हा, ते तर दोघं जण म्हणले मला मतात कामी आले सुद्धा नाही डोळे जेवणाला. असंच असतं. ह्याला लई आनंद व्हायचा त्यांना. सुंदर मुलगा झाला. बायको तर देखणी होती, तो बी राजविंडा होता, तो नवरा नाही, तेव्हा मुलगा सुंदर होणारच होता. ह्या माणसाने सगळं त्याचं व्यवस्थित केलं. त्याचं शिक्षण हाय पाय काय असेल ते, त्याचं काय पुढं काय हे नाही. पण त्या बाईला मातृत्वामुळे ती सुद्धा इतका जीव लावते त्याला. आज ही स्टोरी सांगायचं कारण तुम्हाला सांगतो की थोड्याच दिवसात, साधारण मे मध्ये त्या मुलाचं लग्न आहे. आणि त्या मुलाचं लग्न आहे, त्या हिशोबात त्या बापानी हे प्रकार कोणाला माहीत होता, त्याला माहीत. तो बिचारा ज्याला पाठवला का, तो मुलगा झाला 21-21 वर्षाचा, त्याचं लग्न आहे आता झाल्याला जलमल्याला. संग्रामने मला जी स्टोरी सांगितली ना, म्हणलं मामा म्हणजे कुणाला सांगू शकत नाही, पण मला असं वाटलं की आपलं दुःख आपलं किंवा काय वाटत असेल की तुम्ही नाव गाव वेगळं बदलून तुम्ही जनतेला सांगा की कधी कधी हतबल होऊन माणूस अशा प्रकारचा निर्णय घेतो की दुनियातली तुम्हाला सांगितली नाही, अशा प्रकार निर्णय सुद्धा घेतो. आणि आज काही कुटुंबचा मालक आणि पोरग बी चांगले, त्यात बद्दल वाद नाही,
संस्कार चांगले सगळं, त्या बाईला मातृत्व मिळालं. आणि समाज आहे ना, होय केव्हा होणार आहे पोर तुम्हाला, केव्हा होणार आहे, हा ते सुद्धा अंधारात आहे, त्याचं लय दुःख आहे म्हणला मला. आणि सगळ्यात मोठं सुख काय आहे, की जी फोकाट जायची होती ना या चोरांना, फोकाट नाही म्हणला. ह्या मुलाला ती प्रॉपर्टी करणार. आणि लग्न असं प्रॉपर्टी एवढी आहे की लग्न 10-12 तर होणार, पण त्याला सांगणार आहे कमीत कमी 4 मुलं काढून. 4 मुलाच्या सुट्टी देत नसतो म्हणला मी आता. का प्रॉपर्टी तेवढी आहे, नोकरी नाही केली तरी जमन, माझाच वंश लय वाढवतो समाधानी म्हणला. हा वंश माझं जरी अंश नसलं तरी माझ्या बायकोचा अंश. अशा प्रकारचे पती सुद्धा समाजात आहेत. म्हणून ही स्टोरी मला सविस्तरपणे तुम्हाला सांगावी वाटली. आतली दुनिया हळूहळू अशी उलगडत जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट सांगत राहिला, जो मुलगा तो आलता कामाला 4 लाख घेऊन गेलता, तो बी आता म्हणजे वयस्कर झाला, पण त्यांनी आयुष्यात कधीही कॉन्टॅक्ट नाही, इकडं तिकडं कॉन्टॅक्ट नाही त्याचं. फक्त त्यांनी फोन केला एक की लग्न बिग्न, त्यांनी बहिणीची लग्न केली आणि त्याचंही लग्न झालं, सगळं झालं. पण त्याचा विषय 4 लाखात लय खुश झालं, ते मार्गे लागला. आला लक्षात, तिकडे जमिनीसुद्धा रेट कमी आहेत. त्यांनी काय संबंध नाही, इकडे काय संबंध नाही, कोण कोणाचे काय विषय नाही, काय नाही काय नाही. सगळ्यात मोठा आनंद याच्या आत्म्याला आहे. फक्त त्याला वाटलं की मामा तुम्हाला हे सांगावं होतं, आता मला मी कवा बी मारा नेऊन द्या, सुखाने मारायला मोकळा झालो. की माझं दुःख म्हणजे माणूस असा प्राणी की दुःख फोडतो आपलं कधी कधी दुसऱ्यापाशी. आणि मला सुद्धा विषय वाटलं की त्या माणसाने प्रामाणिकपणे मला सांगितलं की अशी अशी स्टोरी बनवा तुम्ही, नावगाव बदलून, पण हा विषय खरा आहे. ती स्टोरी तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करा. भविष्य काळात सुद्धा असं काही जरा जगा वेगळं असलं ना, तुम्हाला नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न करेन. रामकृष्ण हरी माऊली.